शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेते, पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष हे शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहे. पण आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे. जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात सातत्याने पक्षांतराची मालिका सुरू आहे. अनेक आमदार, पदाधिकारी आणि स्थानिक नेते यांनी भूमिका बदलल्या. पण आता उत्तर महाराष्ट्रातील एका महत्त्वाचा चेहरा पुन्हा चर्चेत आला आहे. कारण उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. येत्या 6 मार्च रोजी मुंबईत शक्ती प्रदर्शन करत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता थोडं मागे वळून पाहिलं तर उन्मेष पाटील यांचा राजकीय प्रवासही तितकाच लक्षवेधी आहे. 2014 मध्ये त्यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. त्यानंतर 2019 मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले आणि तब्बल 4,11,000हून अधिक मतांच्या विक्रमी आघाडीने त्यांनी विजय मिळवला. त्यावेळी ही आघाडी महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाची ठरली होती. म्हणजेच उन्मेष पाटील हे केवळ स्थानिक नव्हे तर मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली आणि तिथून त्यांच्या राजकीय भूमिकेत मोठा बदल झाला. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाकडून त्यांनी चाळीसगाव विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर त्यांची राजकीय हालचाली काहीशी कमी झाल्या होत्या आणि आता अचानक त्यांनी पुन्हा एकदा भूमिका बदलली. उद्धव ठाकरे गटाकडून बाहेर पडत ते शिंदे गटात जाणार आहेत. विशेष म्हणजे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका सहकारी बँकेकडून त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतरच त्यांच्या पक्षप्रवेशाच्या हालचालींना वेग आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की हा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे की त्यामागे काही दबाव आहे. उन्मेष पाटील यांनी मात्र स्पष्टपणे सांगितलं की एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत त्यांना आवडली. विकासाच्या दृष्टीने काम करण्यासाठी आणि जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. दिल्लीतील बैठकीनंतर या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, या प्रवेशाचा जळगाव जिल्ह्यातील राजकारणावर नेमकं काय परिणाम होणार? जळगावमध्ये आधीच शिंदे गटात मंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रभावी नेतृत्व आहे. अशा परिस्थितीत उन्मेष पाटील यांचा प्रवेश हा संघटन बळकट करणारा ठरेल का, की अंतर्गत गटबाजी ठरवणारा ठरेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच भाजपची भूमिका काय असेल, स्थानिक आमदार आणि पदाधिकारी काय प्रतिक्रिया देतील, याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे. कारण जळगावमध्ये राजकीय समीकरण नेहमीच गुंतागुंतीचं राहिले आहेत. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, 3 वर्षात 3 वेगवेगळ्या राजकीय छावण्यांमध्ये जाणारा नेता ही महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाची वस्तुस्थिती दाखवतो. विचारधारा, निष्ठा, राजकीय गणित याचा संघर्ष आज अधिक तीव्र झालेला दिसतो. 6 मार्च रोजी मुंबईत उन्मेष पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा फटका आहे. आता कुठल्याही निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू नाही, तरी देखील उन्मेष पाटील यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बघूया पुढील काही दिवसामध्ये काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. महाराष्ट्रामध्ये कोणता नेता कधी आणि कुठल्या पक्षात प्रवेश करेल हे कोणालाही सांगता येणार नाही. कारण पहिले जे पक्ष होते, पक्षातले नेते होते, ते एकनिष्ठ होते आणि आता एकनिष्ठपणा हा संपलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कोणत्याही नेत्यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला तरी देखील काही फरक पडत नाही. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या.